सह्याद्रीच्या या नव्या वाघाचं नाव आहे राधानगरीच्या जंगलात फिरणारा STR-T08. रायबा म्हणजेच STR-T07 या वाघापेक्षाही अतिशय बलाढ्य असणारा हा वाघ गेल्या वर्षभरापासून राधानगरीच्या जंगलात वावरतोय. राधानगरी आणि दाजीपूरच्या एरियामध्ये काही महिन्यापूर्वी एक नवीन वाघ आढळून आला. त्याचा अभ्यास केल्यावरती आम्हाला कळलं की STR-07पेक्षा हा वाघ वेगळा आहे आणि वयानं देखील मोठा आहे. त्यामुळे याचं नाव STR-08 ठेवण्यात आलं आणि हा साधारणतः एक 5 वर्षाचा असून दुसऱ्या कुठल्याही डेटाबेसमध्ये याचा रेकॉर्ड नाही आणि हा वाघ सगळ्यात पहिला राधानगरी अभयारण्यामध्ये आढळून आला. फेब्रुवारी 2025 रोजी पहिल्यांदाच सरदारचा फोटो टिपला गेला. त्यानंतर मार्च 2025 मध्येही त्याचा हा फोटो टिपला गेला. त्यानंतर वर्षभर हा पठ्ठ्या कुठेच दिसला नाही. तो राधानगरीमधून निघून गेला की काय अशी शंका येत असतानाच जानेवारी 2026 पासून त्याचं पुन्हा एकदा राधानगरीत दर्शन घडू लागलंय. तेव्हापासून तो राधानगरीत स्थिरावलेला दिसतोय. रायबापेक्षाही मोठा परिसर पालथा घालताना दिसतोय. आपल्या बऱ्याच प्रेक्षकांना वाटतं की चंदा, तारा आणि हिरकणीप्रमाणे या नर वाघांना देखील विदर्भातून आणून सह्याद्रीत सोडलं जातंय. तर तसं नाही. नर वाघ हे नैसर्गिकरित्याच दक्षिणेकडील भागांमधून राधानगरी आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रवास करून येत आहेत. मग अजून एक प्रश्न विचारला जातो की नर प्रवास करून येतात, मग मादी का नाही? तर वाघिणीचे हद्दक्षेत्र म्हणजेच टेरिटरी ही साधारण 50 ते 60 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेली असते. हे क्षेत्र त्या भूप्रदेशातील वाघांच्या संख्येवर अवलंबून असतं. उदाहरणार्थ ताडोबात वाघांची संख्या जास्त असल्याने तेथील वाघिणींचे हद्दक्षेत्र हे साधारण 25 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलंय. तर सह्याद्रीत तारा आणि चंदाचे 50 ते 60 चौरस किलोमीटर क्षेत्रावर. वाघ ज्याप्रमाणे नव्या आणि विस्तृत हद्दक्षेत्राच्या शोधात दीर्घ स्थलांतर करतो तसे स्थलांतर वाघीण करत नाही. सह्याद्री पर्वतरांगेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कोल्हापुरातील काही पट्ट्यात वाघिणींचा नैसर्गिक अधिवास आहे. तिथे जन्मास येणाऱ्या वाघिणी देखील थोडाफार प्रमाणात प्रवास करत आहेत. त्याविषयी जाणून घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTV वाईल्डलाईफ.